रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल करमाळा यांच्या वतीनं प्रथमच करमाळा तालुक्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आले। या स्पर्धेला राज्यभरातील कुस्तीपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्पर्धा 15 वर्षाखालील व 19 वर्षाखालील वयोगटात घेण्यात आली होती। मात्र वाढत्या स्पर्धकांची संख्या लक्षात घेऊन डबल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अफसर तात्या जाधव यांनी ओपन गटाचा समावेश करून वरिष्ठ कुस्तीपटूंनाही खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली। स्पर्धेचं उद्घाटन भाजप सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे तसेच डबल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अफसर तात्या जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। स्पर्धेतील मानकरी 15 वर्षाखालील गट, 35 किलो वजन गट प्रथम क्रमांक पैलवान आकाश पाटील काजड, 40 किलो वजन गट प्रथम क्रमांक यश सुरवसे, 45 किलो वजन गट प्रथम क्रमांक साई शिंदे, 19 वर्षाखालील गट 55 किलो वजन गट प्रथम क्रमांक गणेश कोडलिंगे, 65 किलो वजन गट प्रथम क्रमांक शुभम भोसले, 80 किलो वजन गट प्रथम क्रमांक यश पवार, द्वितीय क्रमांक रोहित दंगाणे इंदापूर, ओपन गट प्रथम क्रमांक रणवीर शिंदे कंदर, द्वितीय क्रमांक बिरू विरकर। स्पर्धेचे पंच म्हणून राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूरचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय कुस्ती पंच शरद झोळ, महादेव झोळ, वस्ताद ईश्वर तोरडमल, वस्ताद धरमसिंग परदेशी, NIS कुस्ती प्रशिक्षक मंजित सिंग उत्तराखंड, वस्ताद दया पाटील आणि राहुल नरळे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पैलवान अफसर तात्या जाधव डबल महाराष्ट्र चॅम्पियन, पैलवान गणेश झाकणे वस्ताद, पैलवान विकी जाधव उपमहाराष्ट्र केसरी, पैलवान अनिल जाधव महाराष्ट्र चॅम्पियन्स आणि जाधव वस्ताद अजिनाथ कोळेकर, पैलवान अनिकेत जाधव, पैलवान गौतम शिंदे, पैलवान सौरभ जाधव आणि पैलवान नागेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले। राज्यभरातील नामांकित कुस्तीपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेला मोठी रंगत आली। करमाळा तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील होतकरू कुस्तीपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठी संधी मिळाली। उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात अशा दर्जेदार स्पर्धांचं आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली।